कार्यकर्ते इथे पुढे होते, खांद्याला खांदा लावून आपण ज्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे आंदोलन होतात, गाड्या घोड्या पुरवल्या, पैसा पाणी पुरवलं तर मोठमोठ्या गर्दीच्या आंदोलन दिसतील, पण गर्दी असते तिथं गर्दी नसतात। इथं तुम्हाला गाड्या घोड्या पुरवल्यात का? तुम्हाला कोणी यायला जायला पैसा पुरवलाय का? जेवणावळी दिल्यात का? अरे तुम्ही खरे विचाराचे पायिक आहात, शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे पायिक आहात, म्हणून तुम्ही इथं उत्स्फूर्तपणे आलेला आहात। आणि हाच बोध या अकोल्यातून सरकारने घेतला पाहिजे। फडणवीस साहेब, आपण विदर्भातले आहात, आपण या विदर्भातून आहात, आपल्या मायभूमीतून हा हुंकार निघालाय बघा, याची तीव्रता जाणून घ्या। आणि तिकडे सैफ अली खानच्या जर त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तुम्ही 2 दिवसात पकडत असेल तर आमच्या संतोष भाईयाचे मारेकरी 40 दिवस झालेत मोकाट आहे, हे तुम्हाला वाटत असेल या महाराष्ट्रातल्या जनतेला कळत नाही तर हे डोक्यातून काढून टाका। ही जनता हे सगळं बघते आहे आणि या जनतेचा विस्फोट होऊ द्यायचा नसेल तर तातडीने कारवाई करावी लागेल। या ठिकाणी संतोष भैया देशमुखांचे जे कुटुंबीय आहेत, आपण बघा बांधवांनो, हे लेकरू याच्या शाळेत जायचे दिवस येतो, शाळेत जायचे दिवस आहेत, किती लहान आहे, उन्हात आणत आपल्या बापाला न्याय मिळवून देण्यासाठी हा भाऊ, त्याचा बीपी लो झालाय, आता दवाखान्यातून आणलोय, काल रात्री संभाजीनगरला सलाईन घेतलाय। ही भाऊजाई, ही कन्या, यांचे अश्रू पाहत नाहीत। अरे तुम्हाला आम्हाला पाहत नाहीत तर मायबाप सरकार म्हणतो ना आपण, तुम्हाला कसं काय पाहतात? एवढे निर्दयी बनू नका, एवढे निर्दयी बनू नका। कुठल्याही परिस्थितीत ही लढाई अर्ध्यावर सोडली जाणार नाही, कुठल्याही परिस्थितीत या घटनेची पाळमुळे खणून काढली जातील आणि त्यासाठी हा जनतेचा आक्रोश आहे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या आक्रोश मोर्चात सहभागी झाल्याबद्दल आपल्या सर्वांना मनपूर्वक हात जोडतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय जिजाऊ, जय शिवराय। नितीन बाप्पू देशमुख, बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं इथं आपलं मत व्यक्त करावं। बीड जिल्ह्यातील अत्यंत दुर्दैवी घटना जे आतापर्यंत आपल्या देशात कधी घडली नाही, राक्षस प्रवृत्तीसारखे जे लोक आहेत, म्हणजे हे जे टोळी आहे, वाल्मिकी टोळी, ही राक्षस प्रवृत्तीसारखी टोळी आहे। आता संपूर्ण महाराष्ट्र संशयाच्या भोवरामध्ये आहे। मी रोज या यूट्यूबवर बातम्या पाहतो, संपूर्ण महाराष्ट्र संशयाच्या भोवरात यासाठी आहे की धनंजय मुंडे साहेबांनी मीडियासमोर सांगितले होतं की होय, वाल्मिकी माझा मित्र आहे, अतिशय जवळचा आहे। पण धनंजय मुंडे साहेबांचा वाल्मिकी मित्र, वाल्मिकीची हे टोळी मित्र आणि धनंजय मुंडे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांचे मित्र, म्हणजे हा संपूर्ण महाराष्ट्र संशयाच्या भोवरात आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांचा अत्यंत विश्वासू जवळचा मित्र असलेला धनंजय मुंडे साहेब अत्यंत जवळचा मित्र आहे। धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं की वाल्मिकी होय, वाल्मिकी माझा मित्र आहे। मग आता मित्र मित्राला वाचवते का काय? आपण महाभारत सुद्धा पाहिलं, कर्णाला माहित होतं दुर्योधन चुकीचं काम करते, पाप करते, पण कर्णाने आपल्या चुकीच्या मित्राला साथ दिली होती। मग तेच महाभारत आज या महाराष्ट्रात घडते का काय? देवेंद्र, आपण विदर्भाचे मुख्यमंत्री आहात, विदर्भात मोर्चा निघते, आपण मित्राला वाचवता का मित्राला सरकारमधून बाहेर काढता? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र चिंतेमध्ये आहे, विचारतो।
कारण